महाभारत ही हजारो वर्षांपूर्वी घडलेली आपल्या सनातन धर्मातील सगळ्यात महत्वाची कथा। महाभारतात फक्त युद्ध झालं आणि धर्माची स्थापना झाली एवढंच नाही, तर ते कसं घडलं आणि पुढे असं होऊ नये यासाठी काय करायचं हे सगळं आहे। ही कथा कुरुक्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर ती दररोज आपल्या घराघरात मनामनात दररोज लढली जाते। पात्र बदलतात, प्रसंग बदलतात, पण मोह, लोभ, अहंकार, अधर्म आजही तसेच्या तसेच। मग आपण या महान महाभारतातून काय शिकलं पाहिजे, तर याच विषयी आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सूत्र पहिले, चुकीच्या मागण्यांवर नियंत्रण ठेवा। जर आपल्या मुलांच्या चुकीच्या मागण्यांवर नियंत्रण ठेवलं नाही तर शेवटी आपणच असहाय्य होतो। कौरवांवर धृतराष्ट्राचे अंध प्रेम होते, त्याच्या चुकींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मुलांच्या अधर्मामुळे त्यांना महाभारतासारख्या युद्धात सर्व मुलांना गमवावं लागलं। त्यामुळे मुलांना हवं ते देणं चांगलंच, पण मुलांच्या चुकांवर पांघरून टाकणे म्हणजे त्यांचं भविष्य नाश करणे। सूत्र दुसरे, सामर्थ्यासोबत धर्म पाळणे। तुम्ही कितीही बलवान असाल, पण अनितीने मिळालेलं ज्ञान, अस्त्र, शस्त्र, संपत्ती शेवटी व्यर्थ ठरते। कर्णाकडे अपार सामर्थ्य होतं, पण अधर्माच्या बाजूने उभं राहिल्यामुळे त्याला सगळं गमवावं लागलं। सामर्थ्य, पराक्रम जर चांगल्या कामासाठी वापरला तरच त्याला किंमत असते। सूत्र तिसरं, अति महत्वाकांक्षा टाळा। मुलांना एवढंही महत्वाकांक्षी बनवू नका की ते विनाश करतील। अश्वत्थामाची महत्वाकांक्षा एवढी वाढली होती की त्याने कोणताही धर्म पाळला नाही। त्यामुळे गुरु द्रोणांना नेहमी असत्याच्या बाजूने उभं राहावं लागलं। सूत्र चौथे, वचन विचार करून द्या। कोणालाही असं वचन देऊ नका की ज्यामुळे तुम्हाला अधर्मासोबत उभं राहावं लागेल। भीष्मांना त्यांच्या वचनामुळे कधीही धर्माच्या बाजूने उभं राहता आलं नाही। सूत्र पाचवे, चुकीच्या संगतीचा परिणाम। संपत्ती, सामर्थ्य आणि सत्तेचा दुरुपयोग तसेच दुर्गुणी लोकांची संगत ही नेहमीच विनाशच करते। शकुनी सोबत राहून दुर्योधनाने सगळे अधर्म केले, त्यामुळे आपली संगत योग्य निवडा। सूत्र सहावे, मोह, अहंकार आणि अज्ञान यांपासून सावध राहा। धृतराष्ट्राचा मोह त्याला सत्य पाहू देत नव्हता, त्याचा अहंकार आणि अज्ञान त्याला योग्य निर्णय घेऊन देत नव्हता। सूत्रे सातवे, बुद्धीची विवेकाशी साथ। मनुष्याच्या बुद्धीची संगत ही जर विवेकाशी असेल तर त्याचा विजय हा निश्चित असतो। अर्जुनाची बुद्धी ही श्रीकृष्णाच्या विवेकामुळे मार्गदर्शित झाली, म्हणून तो विजयी झाला। महाभारतातील कौरव आणि पांडव हे आपल्या नात्यांमध्ये, विचारांमध्ये आणि आपल्या मनात दररोज युद्ध करत असतात। अहंकार, लोभ, मोह हे कौरवांचं प्रतीक आहे। सत्य, धर्म, विवेक हे पांडवांचं प्रतीक। जो योग्य बाजू निवडेल त्याचा विजय निश्चित होणार। रामकृष्ण हरी।